रामकृष्ण हरी गजराच्या मध्ये नाशिक दुमदुमून निघालेला आहे। उद्या निवर्तीनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान नाशिक येथून त्र्यंबकेश्वर येथून होणार आहे। त्र्यंबकेश्वर येथून गुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम पंढरपूरकडे निघणारी ही पालखी आहे। मुक्ताईच्या पालखीनंतर ही पालखी निघाली जाते। तरी या पालखीचे प्रस्थान उद्याकडे होणार आहे। या पालखीचे मानाचे अश्व जे आहे त्या अश्वांची मिरवणूक आज या ठिकाणी काढण्यात येत आहे। अश्वांच्या मिरवणुकीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। हे अश्व त्र्यंबकेश्वर पासून ते पंढरपूर पर्यंत या पायी वारीमध्ये असतात। अनेक ठिकाणी रिंगण होत असतात। या रिंगणामध्ये देखील ते सहभागी असतात। या रिंगणाच्या पार्श्वभूमीवर या अश्वांवर बसून ती पताका असते ती फिरवली जाते आणि ह्या सर्व अश्वांना तो जो अश्वाचा मान जो असतो तर ह्या अश्वांना असतो। आपल्यासोबत बोलण्यासोबत या ठिकाणचे वारकरी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। रामकृष्ण हरी, काय सांगाल एकंदरीत या कसं नियोजन आहे आणि या अश्वांचं काय सांगाल? निवृत्तीनाथांच्या वारीमध्ये अश्व, मानाचे अश्व, परंपरेचे अश्व नव्हते। जैन महाराजांनी गेल्या 6 वर्षापूर्वी परंपरेचं नारळ देऊन अश्वांची सेवा देण्याचा शब्द आमच्याकडनं घेतला। ती सेवा आता आम्ही अखंडपणे चालवण्याचा प्रयत्न करत आहोत। आमच्या आडगावची सर्व आमची ग्रामस्थ मंडळी आणि आमचं कुटुंब यासाठी कटिबद्ध आहोत। हे सगळं करण्यासाठी ज्ञानेश्वर काका गोसावी यांनी ज्या दिवशी भीमातिरी चिंचोली भोसे येथे देह सोडला त्या दिवशी सकाळी 10:30 वाजता च्या दरम्यान त्यांनी मला खूप साऱ्या सूचना केल्या आणि या सूचना करत असताना त्या दिवशी त्यांनी मला एक प्रोत्साहित केलं की मी तुला कुठं काही कमी पडलं तर माझी आठवण काढ। तेवढ्या एका शब्दावर या सगळ्या रथ सजावटीचं काम शिवाजी भाऊ पेखळे यांच्या प्रेरणेतनं चालू केलं होतं। पंढरपूरमध्ये सर्वप्रथम रथ सजवण्याचा मान मिळाला। आता अश्वांची सेवा मिळाली, रांगोळीची सेवा आपण करत आहोत। हे सगळं ज्ञानेश्वर काका गोसावी यांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने हे आम्ही चालू केलं आहे। एकंदरीत हे बघितलं तर सर्व हे अश्व यामध्ये किती अश्व सहभागी होत असतात आणि या दिंडीचा प्रवास हा किती दिवसाचा असतो? या दिंडीमध्ये 2 अश्व असतात, एक स्वाराचा आणि एक देवाचा, अशी 2 अश्व असतात। ही अश्व त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर असा हा 26-27 दिवसाचा प्रवास आहे। कधी तिथी कमी जास्त होतात, तिथीप्रमाणे कधी 1-2 दिवस वाढतात, पण अशा पद्धतीने ही अश्वांची सेवा जी काही तिथीप्रमाणे येईल त्याप्रमाणे करतो। काय सांगाल एकंदरीत अश्वांची मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। अश्वांच्या मिरवणुकीमध्ये 2 अश्व आहे, एक देवाचा आणि एक स्वराचा असतो आणि या सर्व अश्वांच्या मिरवणुकीमध्ये संपूर्ण ग्रामस्थ असेल, संपूर्ण निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीमध्ये चालणारे वारकरी आहे यामध्ये सहभागी झालेले आहे। हे अश्व त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे आता उद्या प्रस्थान होणार आहे आणि या अश्व रिंगणामध्ये देखील सहभागी होणार आहे। तरी एकंदरीत जर बघितलं तर आता संपूर्ण महाराष्ट्राला वारकरीमय वातावरण तयार होणार आहे। उद्यापून अनेक दिंड्यांची सुरुवात होणार। उद्या आद्यगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान त्र्यंबकेश्वर येथून होणार, तर हळूहळू ते पंढरपूरकडे प्रस्थान होणार असल्याचे एकादशीपर्यंत पंढरपूरमध्ये दाखल होते आणि त्या ठिकाणी देखील मानाची दिंडी ही नाशिकच्या निवृत्तीनाथ महाराजांचीच मानली जाते आणि त्या ठिकाणी देखील त्याच दिंडीचं दर्शन घेतलं जातं। एकंदरीत जर बघितलं तर निवृत्तीनाथ महाराज सर्व संतांचे गुरु आहे आणि या गुरुची पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला वारकरीमय वातावरण तयार होतं। कशा पद्धतीने सेवा केली जाते? अश्वाला आम्हाला 5 वर्ष झालं तसा मानाचं ते भेटलेलं आहे। आम्ही सकाळी उठल्यानंतर त्यांची आंघोळ पांघोळ चारा वैरण करून साज सजावट करून पहिलं पालखीचं दर्शन घेतल्यानंतरच पालखी उठत जाते। त्याच्यानंतर पालखीचं प्रस्थान होतं। संपूर्ण हे अश्व किती वर्षापासून या पालखीमध्ये सहभागी होतात? 5 वर्ष बदलले जातात? नाही बदलले। हे संजय तांबेचे अश्व घेतलेले, हे फक्त पालखी सोहळ्याकरताच घेतलेले, त्याचा दुसरीकडे वापर होत नाही. कुठला वापर होत नाही। फक्त देवाच्या देवाचे. कार्यासाठी त्याचा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर त्यांनी वारीसाठी 5 वर्षापूर्वी संजय तांबेनी नारळ घेतलंय, अखंड सेवा चालू करणार आहे। त्या दृष्टीने त्यांनी हे नारळ घेतलेलं आहे
आणि अखंड 5 वर्ष झाले ही सेवा चालू आहे. सेवा सुरू आहे. निस्वार्थी सेवा चालू आहे. यामध्ये अश्वांना काय काय चारा दिला जातो आणि कशी दिनचर्या आहे? अस्वाला हरभरे, गहू आहे, घास आहे, मका, गूळ, शेंगदाणे. या प्रवासामध्ये अश्वावरती जो माणूस आहे तो इथून त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पर्यंत स्वार असतो अश्वावर, त्याची देखभाल जास्त घ्यावा लागत आहे. सर्व देखभाल डॉक्टर लोक राहते, आम्ही देखभाल करतो. सर्व प्रशासनाने मदत करताय, आम्ही देखभाल करतो. वर्षभर त्यांची सेवा चालू वर्षभर सेवा कंटिन्यू चालू आहे त्यांची. कंटिन्यू यांची वर्षभर त्याच कामी आहे. आणि दिंडी सोडून त्यांना दुसरं कुठलंच ते नाही, नवरदेव मिरवणूक कुठलंच काही दिंडी सोडून कुठल्याच सोहळ्यात सहभागी कुठल्याच सोहळ्यात नाही. काय असं मिरवणुकी आहे तेच असलं तरच, नाही तर बाकी नाही. काय सांगाल या अश्वांची वर्षभराची दिनचर्या काय आहे? वर्षभर हे अश्व फक्त निवृत्तीनाथ दादांच्या सेवेसाठी या ठिकाणी संजय तांबे यांनी घेतलेले आहे. आणि त्यांनी अखंड सेवा ही जोपर्यंत त्यांचं कुटुंब ते असतील, त्यांचं कुटुंब इथून पुढं पण ती सेवा पूर्ण देणार आहे. आणि यासाठी त्यांनी अश्व घेतले. इथून पुढं पण ट्रस्टी, समजा आम्हाला ट्रस्टीने सांगितले तर आम्ही या अश्वानंतर सुद्धा अश्व कायमचे असतील. अश्व कायम असते. कायम काय रामकृष्ण हरी. मी माधुरी संजय तांबे. आमच्या घराण्याची बऱ्याच वर्षांपासूनची पंढरपूर वारीत घोडे नेण्याची परंपरा आहे. यंदा हा उत्साह आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. सर्व वारकरी आणि गावकरी यांच्या सहकार्याने हा उत्साह मोठ्या आनंदात पार पडत आहे. जर पांडुरंगाची सावली सर्वांवर राहो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते.